नमस्कार, मी अरुण मोडक. आवाज मीडियाच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. आपल्यासोबत आहे प्रभाग क्रमांक 8मधून सदाशिव भीमराव पाटील मंडपवाले. हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांच्या कार्याचा आढावा आणि या निवडणुकीमध्ये ते का उतरले हे त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार साहेब, आपल्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. मला सांगा की तुमचं पूर्ण नाव जरा सांगा. माझं नाव सदाशिव भीमराव पाटील. हां. मंडप डेकोरेटर माझा व्यवसाय. बरं. बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर आहे. हां. तर हा तुमचा व्यवसाय असताना तुम्ही निवडणुकीमध्ये उतरण्याचं कारण काय? कारण असं आहे की आजपर्यंत जनतेपर्यंत कुणी आलेला नेता, जनतेपर्यंत पोचलेला नेता अजून तरी कोणी बघितलेलं नाही. इलेक्शनमध्ये बरेचसे मोठमोठे थापा मारतात, चांगलं काही असं आश्वासनं देतात, पत्रकं काढतात, जाहीरनामा काढतात, पण त्याप्रमाणे प्रॅक्टिकली काम अजिबात होत नाही. बरं. सगळ्यात वाईट गोष्ट आहे निवडणुकीमध्ये जातीचं नाव घ्यायचं, जातीच्या नावावर मतं मागायचं, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं, दलितांना अन्याय करायचा, मुस्लिमांना काहीतरी आमिष दाखवायचं, त्यांचं मतं मिळवायचं, मराठ्यांना आरक्षणाचं आश्वासन द्यायचं, त्यांची मतं मिळवायची आणि मतं मिळवली, खुर्चीवर बसले की यांना पुन्हा कशाचा काही गंध नसतो. त्यांना एक टेन्शन असतं, एक टेंडन्सी असते की बस आपण खुर्ची सांभाळायची आणि जनतेकडे कुणाचंही लक्ष नसतं. गोर गरीब लोक तळमळत असतात, तडफडत असतात, पाणी वेळेत मिळत नाही. बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या माणसांना गोरगरीब लोकांना छत नाही, जेवायला अन्न नाही. ज्यांचं वय 75 वर्ष पूर्ण झाले, त्यांची मुलं बाळ पुण्या मुंबईला आहेत, बेंगलोरला आहेत, पण त्या मुलांना का नाही त्या म्हाताऱ्या माणसांना गोळ्या आणून द्यायला, लाईट बिल भरायला, MSCBचं बिल भरायला किंवा घरपट्टी भरायला कोणी नाही. त्यांचं पेन्शिल आहे, पैसा आहे त्यांना, पण ती सेवा करणारी माणसं कमी आहेत, माणसंच नाही. म्हणायचं काय की ह्या सगळ्या सेवा, विधूर विधवा परित्यक्त्या, या सगळ्या लोकांचे एवढं टेंडन्सी मागं पडलेलं आहे की त्या लोकांना एक जीवन मिळत नाही. सरकारनं प्लॅनिंग करून ठेवले, ते प्लॅनिंग ओनली कागदावर आहे, ते प्रॅक्टिकली लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी इलेक्शनला उभा आहे. बरं, मला सांगा की तुम्ही सामाजिक काम तुम्ही करताच आहे. आज प्रभाग क्रमांक 8 मध्ये त्याचा कोणता भाग येतो? प्रभाग क्रमांक 8 मध्ये विद्यानगर येतो, गव्हर्नमेंट कॉलनी विजयनगर, त्यानंतर दवाखाना सैनिक नगर, विजयनगर पूर्व, खताळनगर, त्याचबरोबर खारेमाळा, लक्ष्मी मंदिर, विजयनगर, म्हणजे अशा प्रकारचे तुमच्याकडे भाग येत आहेत. मग तुम्हाला त्या पूर्णपणे भागाचा अभ्यास असेलच. त्या भागामध्ये मंडप डेकोरेशन आणि हप्त्याला मी घर बांधल्यामुळं आज 25 वर्षाच्या पाठीमागे त्या घराघरापर्यंत पोहोचलेला आहे. कुठल्याही भागामध्ये असा माणूस न ओळखणार नाही. लहान मुलं मला सदा पाटील म्हणून हाक मारतात आणि शाळा, कॉलेज, कलेक्टर ऑफिस, SP ऑफिस सगळ्या ठिकाणी माझी मंडपाची कामं असतात आणि कार्यक्रम संपल्यानंतर माझा सत्कार होतो, त्या जनतेपर्यंत पोहोचला जातो. म्हणजे तुम्ही मंडपाच्या माध्यमातून आणि तुमच्या घरकुल योजनेच्या माध्यमातून तुम्ही त्या घराघरापर्यंत पोहोचला, त्यामुळे तुम्हाला मतदार तुम्हाला पूर्ण नावानिशी ओळखतात. बरं, मला सांगा की तुम्ही एवढं सगळं करताय म्हणजे तुम्ही कुठल्या तरी पक्षाचे पूर्वी बांधिलकी असेल की तुमची? तसं म्हणलं तर मी 2003ला भारतीय जनता पार्टीकडून इलेक्शन लढलो संभाजी पवारांच्या माध्यमातून. तर भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करून 25 वर्ष मी काम करतो. पण ऍक्च्युली झालंय की खऱ्या मनानं काम करणाऱ्या माणसांना प्राधान्य कुठंच नाही. आजची जर परिस्थिती बघितली तर भारतीय जनता पार्टी मोदीच्या नावाखाली किती दिवस जोड वरत राहणार. अडचण अशी झाली आहे की प्रत्येक पक्ष, भारतीय जनता पार्टी बरोबर काँग्रेस सुद्धा, त्यांना उमेदवारांची चाचपणी कळाली नाही. म्हणजे निवड समिती तुम्हाला म्हणायचं आहे की निवड समिती बरोबर नाहीये. आणि आपला कुठेतरी बगल बच्च्याला थोडंसं तिकीट द्यायचं, कोणाकडे उचलून आणून ठेवायचं. हे बघा ना, आता माझ्या बरोबर ते विरोधात थांबलेले ते सांगलवाडीचे रात्री 9 वाजेपर्यंत सांगलवाडीला त्याने काँग्रेसकडून पॉम्पलेट वाटले उमेदवारी अर्ज रात्री 9 वाजेपर्यंत. आणि सकाळी 9 वाजता आमचे कोल्हापूरचे जे मंत्री आहेत ते आणि आमचे काही मान्यवर सांगलीचे सकाळी 9 वाजता ते भारतीय जनता पार्टीच्या गाडगे साहेबांच्या ऑफिसमध्ये प्रवेश आणि तिकीट पण जाहीर आणि पाठिंबा पण. वाटे दिशी यार, म्हणजे 25 वर्ष एका पक्षासाठी तुम्ही काम करून तुम्हाला पूर्णपणे डावललंय असं तुम्हाला म्हणायचं आहे? असंच झालेलं आहे आणि असंच सगळीकडे झालेलं आहे.
बरं. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे आज आपण भारतीय जनता पार्टी म्हणतो, घरापर्यंत कमळ फुलवलो. अक्षरशः पटणार साहेब, लोक म्हणतात अरे सध्या खाकी चड्डीवाल्याच्या नादाला लागू नकोस रे म्हणत होते. बरं. ऐकलोय मी. आणि सगळ्यांनी आता मान्य केलं पाहिजे की आज परिस्थिती ही वाईट झाली की धोबी का कुत्ता ना घर का ना खाटका झालेली. काय टेन्शन नाही. माझी उमेदवारी खऱ्यापणाची आहे, गोरगरीब जनतेविषयी आहे. मला खात्री आहे लोक मला 100% मानणार, मला मतदान करणार. माणसं ओळखण्याची क्षमता आज लोकांमध्ये झालेली आहे. बरोबर. तुमचा वार्ड किती मतदारांचा आहे? माझा वार्ड आता 8,500 लोकांचं मतदार आहे. बर. मी त्या ठिकाणी जवळजवळ 8,000 घरात मी मांडवच घातले हो. अरे म्हणजे तुम्हाला म्हणजे तुमचं नाव सांगायची पण गरज नाही, तुमचं फक्त चिन्ह त्यांच्या डोळ्यासमोर गेलं बस. तुमचं चिन्ह काय? माझं चिन्ह आहे चहाची किटली. बर. म्हणजे चहाच्या किटलीच्या माध्यमातून जसं तुम्ही प्रसाद वाटत जाणार आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. हो. बरं. आता एक मला सांगा की तुमचा बाबा तुम्ही या निवडणुकीमध्ये तुम्ही निवडून जर आलात तर तुमचा त्या प्रभागासाठी कोणत्या समस्या दूर करणार आहात तुम्ही? साहेब सगळ्यात मोठा समस्या म्हणलं की कुपवाडमधून येणारा जो काय नाला आहे ते नालाचा बंदोबस्त करणे. मंगलमूर्ती कॉलनीमध्ये नाल्याचं पाणी दुसऱ्याच्या घरात शिरत त्याचा बंदोबस्त करणे. हा सगळ्यात मोठा म्हणजे खारे मळ्यामध्ये साहेब न बघणार एवढी वाईट परिस्थिती आहे. ते त्यांनी त्या नाल्याचं पाणी, गटरचं पाणी जायला मार्गच नाही, त्याचा बंदोबस्त करायचा आहे. रस्ते बंदोबस्त करायचा आहे. आणि हे सगळं करण्यापूर्वी कुपवाडचं जे काय हे आहे आपलं ड्रेनेज आहे त्याची व्यवस्था करणे. आणि सगळ्यात भाग म्हणजे तो ड्रेनेजची व्यवस्था झाली की मग गटरची व्यवस्था असेल किंवा रस्त्याची व्यवस्था असेल, मग सर्वसामान्य लोकांच्या सगळ्या समस्या सुरू जातील. पण पहिला प्राधान्य तो आलेला नाला आणि जे काय ड्रेनेज व्यवस्था ही सगळ्यात पहिली प्राधान्य माझं काम असेल. आणि मी जरी अपक्ष असलो तरी सुद्धा ह्यांना कोणाला सुट्टी देणार नाही. मला माहिती आहे मी संभाजी पवारच्या तयार झालो आहे. कोणाकडनं कसं वधवून घ्यायचं आणि सगळे अधिकारी लोक आहेत, हे सगळं मांडव मी गाठलोय. जवळजवळ सगळे अधिकारी असतील आणि माझं काम खऱ्यानं असल्यामुळं लोक मला रिस्पॉन्स देतात. आज महापालिका असू दे, कलेक्टर ऑफिस असू दे, SP ऑफिस असू दे, पण रिस्पॉन्स देतात कारण माझं काम आहे. मी कामाचा माणूस आहे. सदाशिव पाटील 0 आहे, त्याचं काम डोंगर आहे. या डोंगराच्या कामामुळेच मी आज सगळ्या लोकांपर्यंत चालू आहे. आणि मला खात्री आहे की मला पुढे टाकणार नाही. आज आमदार गाडगीळ असतील, संजय काका असतील किंवा उद्या सरकार जरी बदललं अशा पद्धतीनं ते सरकारमधले काही नेते असतील ते मला टाकणार नाहीत. मी काय एक पैसा कोणाचा खाणार नसल्यामुळं मला ते काम देतील आणि लोकांचं मी काम करेन, मला याची खात्री आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही भाजपाचा जरी समजा भाजपाने तुम्हाला डावललं तरी तुम्हाला त्यांच्या नेते मंडळींच्यावर रोष आहे किंवा नाही? नेते मंडळीचं त्यांचं काम त्याने केलं. त्यांनी काम केलं आणि त्या कामाशी मी तोड मी उभा आहे. त्यांचं काम होतं एकाला तिकीट द्यायचं, त्याने दिले. माझं काम होतं माझं कर्तृत्व दाखवायचं आणि जनतेचं काम आहे सदा पाटलाचं काम दाखवायचं. हे काम दाखवतील, मी निवडून येईन. पण आता सत्ता भारतीय जनता पार्टीचा आहे, त्यांच्याकडे काम करून घ्यायचं. आपल्याला मानसिक वाईटपणा कोणाचं वैरत्व नाही. म्हणजे जनतेशी लाळ जोडायचं आहे, जनतेची सेवा झाली पाहिजे. आपल्याला दुसरं काही टेन्शन नाही. आमदार असू दे, खासदार असू दे, काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे, कोण असू दे, जनतेची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा हे सत्य आहे. हे दृष्टिकोन समोर ठेवूनच मी काम करणार, एवढंच मला म्हणायचं. आज मला सांगा, जाता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा राहिला आहे की आज जे या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये बऱ्याच पक्षांनी जे विद्यमान जे नगरसेवक होते किंवा विद्यमान बाबा ते एकनिष्ठ उमेदवार होते, त्या उमेदवारांना डावलल्यानं काही लोकांनी अपक्ष म्हणून बंडखोरी तयार केलेली आहे. पण हे करत असताना असं झालं की राजेश नाईक या व्यक्तीने विद्यमान नगरसेवक होते, त्यांना डावललं. त्यांनी आता जी आघाडी बांधल्या त्या आघाडीमध्ये तुम्ही आहात का? सगळ्यात विशेष म्हणजे हा तुम्ही साहेब एवढा मोठा चांगला प्रश्न विचारला की बस खरंच आवाज मीडियाचा मी आभार मानतो. पॉईंट असा आहे साहेब की मी मंडप घालत असताना अनेक समाजामध्ये, अनेक देवाधर्माच्या कार्यक्रमामध्ये मी मांडव घालतो. आज मी कुठल्या समाजाचा आहे आणि कोणाच्या समाजाचा आहे हे काय बांधिलकी राहिलेली नाही. पण सर कुठल्या पक्षाच्या निगडीत गेलो तसंच जसं समाज आणि जात आहे तसंच पक्षाची पण एक जात आहे. बरोबर. भाजप, काँग्रेस ही जात आहे. ह्या दोन्ही जाती मला नको आहेत. मला मला माणुसकीचा धर्म पाहिजे. बरोबर. म्हणून मी या सगळ्यांना छेद दिलो आणि एक अपक्ष म्हणून उमेदवार मी उभा राहिलो. आज मला मतदान करणारे सगळ्या समाजाची लोक मला बघतात.
बरोबर. आणि सगळ्या समाज मला मतदान मिळतंय हम्म. आणि ही सगळी लोक मला मतदान करणार आहेत. मी कुठल्याही समाजाला बांधिलकी नाही आणि मी कुठल्याही समाजाला जवळीकता नाही. बरोबर. परवाच एक पॉईंट सांगतो, आमच्या विद्यानगरमध्ये फार मोठे मंत्री आले आणि ती समाजाची मिटिंग घेतली. बरं. मला वाईट वाटलं. मी ज्या वेळा माणूस उचलतो वारल्यानंतर त्याची तिरडी बांधतो त्यावेळेला मी समाज विसरत नाही. त्याच्या रीतीप्रमाणे मी काम करून मोकळा होतो. माझ्या बुलेटला अक्षरशः घाटावरून मिळणाऱ्या काट्या आणि ते हे लोटका असतं. महापालिकेचं सगळं माहिती असते आणि त्याप्रमाणे अक्षर साहेब महापालिकेचं तुम्ही जर उघडला पुस्तक तर सगळ्या सांगतो अख्ख्या महापालिकेमध्ये जास्त माझ्या नोंदी आहेत मयत रोस्टरवरती आणि माझ्या सह्या आहेत. अख्ख्या 12 महिने जर बघितला 12 महिन्यामध्ये माझे जास्त नावं आहेत. कारण की वारल्यानंतर लग्नाला बारशाला जात नाही. सगळ्या समाजाचं मी नेतृत्व करणारा माणूस आहे. म्हणून तसं ह्या कुठल्याही पक्षामध्ये मी गेलो नाही आणि मी माझं अस्तित्व टिकवण्यासाठी जनतेचं पाठिंबा घेण्यासाठी स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्यासाठी म्हणून मी सगळ्या समाजाचं एक पाठिंबा घेऊन अपक्ष टाकलो. होते राजेश नाईक साहेब होते, राजू शेट्टी साहेबांचा फोन आलता, जवळजवळ होते. आमच्या वार्डाचे साहेब टोटली बघा 29 उमेदवार आहेत आत्ताचे. सगळ्या उमेदवारांचा मला पाठिंबा आहे आणि आत्ता असलेल्या एक सोडून सगळ्या उमेदवारांचा मला पाठिंबा आहे. त्याबद्दल धन्यवाद. लक्षात ठेवा, म्हणजे आज तुम्ही आमच्या या स्टुडिओमध्ये आलात आणि आवाज मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला मी जी काय तुम्हाला या स्टुडिओमध्ये बोलवून तुमच्या व्यथा जाणून घेतल्या आणि तुमच्या उमेदवारीचा जो काय कल आहे हा कल तुम्हाला पूर्णपणे तुमची जनता तुम्हाला तुमच्या पदरात टाकेलच अशी आम्ही आवाज मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवाज मीडियाचा मी खरोखरच एक आभार मानतो. एक गरीब माणसाचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवला त्यामुळे आभार. धन्यवाद.